हाय स्टुडंट्स, कसे आहेत तुम्ही? अभ्यास करताय ना? ओके, चलो. तर कालचा होमवर्क बरेच जणांनी केलेला आहे. बरेच जण आहेत की त्यांनी केलेलाच नसेल, केलेला नाही. पण ज्याने ज्याने लेक्चर्स पाहिलेला नसेल त्याने केलेला नसेल होमवर्क. पण ज्याने लेक्चर्स पाहिलेले आहेत त्याने होमवर्क केलेला आहे असं आपण समजूयात आणि पुढे जाऊयात पुढच्या लेक्चरला. तर आतापर्यंत आपले किती ऍडजस्टमेंट झालेले आहेत? ओके, तर थोडंसं आणखी 5 मिनिटात रिव्हिजन. आपली टीचिंग स्टाईल तुम्हाला माहिती आहे की आतापर्यंत जे शिकतो आपण ते रिव्हिजन करतो आणि पुढे जात असतो. ठीक आहे, तर रिव्हिजन करूया आपण शॉर्ट मध्ये, खूप शॉर्ट मध्ये. काय म्हटलेलं आहे? एक्सपेन्सेस और इनकम रिलेटेड टू करंट इयर. रिलेटेड टू करंट इयर हे काय करायचे आहे आपल्याला? करंट इयर मध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. म्हणजे त्याला काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. ठीक आहे, मग ऍड करते वेळेस म्हणजे काय? जर एक्सपेन्सेस असेल तर कोणत्या साइडला रेकॉर्ड करायचा? डेबिट साइडला रेकॉर्ड करायचा. ओके, ठीक आहे. कोणाच्या डेबिट साइडला? ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट एंड लॉस अकाउंट. ओके, कोणत्या डेबिट साइडला एक्सपेन्स असेल तर कोणत्या डेबिट साइडला? कोणाच्या? ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट और लॉस अकाउंटच्या. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला कोणते एक्सपेन्सेस? ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणते? ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, आणि तुम्हाला सांगितलेलं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला? काय? डायरेक्ट एक्सपेन्सेस आर दोज एक्सपेन्सेस which are related to purchase and manufacturing. Purchase and manufacturing. Okay, done. मॅन्युफॅक्चरिंग कुठे होत असतं? मॅन्युफॅक्चरिंग कुठे होत असतं? फॅक्टरी मध्ये. कुठे होत असतं? फॅक्टरी मध्ये. म्हणून ऑल एक्सपेन्सेस रिलेटेड टू फॅक्टरी आर ऑल एक्सपेन्सेस आर डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कोणते एक्सपेन्सेस? those expenses which are not related to purchase and manufacturing. अरे याच्या रिलेटेड नाहीत म्हणजे काय? ऑल एक्सपेन्सेस आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग. काय म्हणतो मी? ऑल एक्सपेन्सेस आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग. डन. लिहून घ्यायचं बघा सोबत सोबत. रिव्हिजन चालू आहे, तुम्हाला माहिती आहे, फक्त सोबत सोबत लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऍड करायचं आहे. हे झाला ए पॉइंट. बी पॉइंट, ऑल एक्सपेन्सेस और इनकम रिलेटेड टू एलवाय म्हणजे लास्ट इयर अँड नेक्स्ट इयर. रिलेटेड टू लास्ट इयर अँड नेक्स्ट इयर जर रेकॉर्ड केलेले असतील तर त्याला करायचं आहे, काय करायचं आहे? लेस करायचं आहे. ठीक आहे, लेस करायचं आहे. याचाच मीनिंग काय आहे की आपल्याला नॉट रेकॉर्ड, याला रेकॉर्ड करायचं नाही. ठीक आहे, शॉर्ट मध्ये चालू आहे खूप. हे झाले. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं होतं? सी पॉइंट, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले प्रत्येक आयटमची पोस्टिंग किती वेळेस करायची? ओनली वन इफेक्ट. किती इफेक्ट होणार त्याचे? ओनली वन इफेक्ट. ठीक आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये असतं काय काय? ट्रायल बॅलन्स मध्ये असतं काय काय? ट्रायल बॅलन्स मध्ये एक असतं एक्सपेन्सेस असतात, दुसरे असतं इन्कम असते, त्याच्यानंतर असेट्स असतात आणि त्याच्यानंतर असते लायबिलिटी असते. किती? हे चार मेजर, हे चार याच्यामध्ये आपण त्याला हे करू शकतो.
मग बरेच सारे एक्सपेन्सेस, खूप सारे इन्कम, खूप सारे असेट्स, खूप सारे लायबिलिटी असू शकतात. ठीक आहे. आणि हे ट्रायल बॅलन्स हे साईड वगैरे त्याला काही नसते, डेबिट साईड क्रेडिट साईड, त्याला बॅलन्स असतं. तर एक्सपेन्सेसचं कोणतं बॅलन्स असतं? ऑलवेज डेबिट बॅलन्स असतं. ह्याच्या डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय मी सेकंड लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सेकंड किंवा थर्ड मध्ये जाऊन तुम्ही बघा. आणखी जर डाऊट असेल तर डाऊट तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारा. आणखी तो डाऊट आपण पुढच्या लेक्चर मध्ये डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आपण कव्हर करूया. इन्कमचं कोणतं बॅलन्स असतं? ऑलवेज क्रेडिट बॅलन्स असतं. असेटचं कोणतं बॅलन्स असतं? ऑलवेज असेटचं बॅलन्स कोणतं असतं? ऑलवेज डेबिट बॅलन्स असतं. कोणतं असतं रे? डेबिट बॅलन्स असतं. व्हेरी गुड. लायबिलिटीचं कोणतं बॅलन्स असतं? क्रेडिट बॅलन्स असतं. ओके डन. आणि हे असेट्स इन्कम हे जे आहे ते सर्वच्या सर्व ऍक्च्युअली पेड केलेलं असणार आहे, रिसिव्ड असणार आहे, असेट्स परचेस असणार आहे, लायबिलिटी आपली पेएबल असणार आहे. ठीक आहे, सर्व समजायला लागले. आणि त्याच्यानंतर आहे ऍडजस्टमेंट. की काय म्हणतो त्याला आपण? ऍडजस्टमेंट. ओके. ऍडजस्टमेंट म्हणजेच काय रे? ऍडजस्टमेंट म्हणजे ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ऍडिशनल इन्फॉर्मेशन. हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन कोणाच्या रिलेटेड असते? ऍडिशनल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू आयटम्स गिव्हन इन ट्रायल बॅलन्स असते. ते ऍडिशनल इन्फॉर्मेशन असते. ओके ठीक आहे, चालेल. ओके. तर ऍडिशनल ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होत असतात? 2 इफेक्ट्स होत असतात. किती? 2 इफेक्ट्स होत असतात. ठीक आहे. जर हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेले असेल तर त्याला फक्त आपण ऍडजस्टमेंट म्हणतो. त्याचे 2 इफेक्ट्स असतात. आणि ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन जर ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली असेल, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली असेल तर त्याला म्हणतात, आपण काय म्हणत असतो? हिडन ऍडजस्टमेंट म्हणत असतो. काय म्हणत असतो? हिडन ऍडजस्टमेंट. हिडन ऍडजस्टमेंट म्हणजेच काय की ऍडिशनल इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायल बॅलन्स. कशामध्ये दिलेली असते? ट्रायल बॅलन्स मध्येच ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि याच्या पण किती इफेक्ट होत असतात? 2 इफेक्ट्स होत असतात. ठीक आहे. ओके. याला म्हणतात हिडन. हिडन म्हणजे कसे? छुपलेली, लपलेली. कुठे लपलेली? ट्रायल बॅलन्स मध्ये. आपण पुढे पाहणार आहे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. आणखीन तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, आणखीन प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये जर काही पॉइंट्स तुम्हाला एक्सप्लेन करून पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा आपल्या ऍप्लिकेशन वरती चॅट बॉक्स आहे, चॅट सेक्शन आहे, ते जाऊन तुम्ही विचारू शकता आणि ते सर्व डाऊट्स पुढच्या लेक्चर मध्ये कव्हर केले जातील. पण आता पुढे जाण्यासाठी एवढे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. काय महत्त्वाचं आहे? मेन तर तुम्हाला काय घ्यायचं आहे याच्यातून बघा. काय की रिलेटेड टू करंट इयरचं असेल तर त्याला काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. कशात ऍड करायचं? जर एक्सपेन्सेस असेल तर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचं, इन्कम असेल तर इन्कम मध्ये ऍड करायचं, आणि रिलेटेड टू लास्ट इयर आणि नेक्स्ट इयर असेल तर त्याला काय करायचं? लेस करायचं. का? कारण की त्याला करंट इयर मध्ये रेकॉर्ड करायचं नाही, कारण ते करंट इयरच्या रिलेटेड नाही, म्हणून त्याला लेस करायचं. आणि एक्सपेन्सेस तर डेबिट बॅलन्स असतं, डेबिट बॅलन्स असतं. ओके. तर एक्सपेन्सेस डेबिट बॅलन्स त्याला कुठे रेकॉर्ड करायचं? मग डेबिट साइडला रेकॉर्ड करायचं. कोणाच्या डेबिट साइडला? ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. इन्कमचं कोणतं बॅलन्स असतं? क्रेडिट बॅलन्स असतं. कोणत्या साइडला रेकॉर्ड करायचं? क्रेडिट साइडला रेकॉर्ड करायचं. ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला. असेटचं डेबिट बॅलन्स असतं, हे कुठे रेकॉर्ड करायची? डायरेक्ट असेट साइडला, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. लायबिलिटीचं कोणतं बॅलन्स असतं? क्रेडिट बॅलन्स असते, डायरेक्ट लायबिलिटी साइडला रेकॉर्ड करायची असते. ओके ठीक आहे. चलो, तर आता आपण पुढची ऍडजस्टमेंट पाहूया. म्हणजे ऍडजस्टमेंट आपण हे तर बेसिक झालं रिलेटेड टू ऍडजस्टमेंट. ज्याने लिहून घेतलेलं आहे त्यांनी पॉज करून लिहून घ्या. ओके. ती क्लासवर नोटबुक मध्ये असू द्या. ठीक आहे. आणि रेड पेनने लिहून घ्यायचं किंवा हायलाइट करायचं याला. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बेसिक कॉन्सेप्ट आहेत. या बेसिक कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या तर प्रत्येक चॅप्टर तुम्हाला समजून जाईल इझी. काही अवघड जाणार नाही. तर आपण ऍडजस्टमेंट पाहिलेल्या होत्या. पहिली ऍडजस्टमेंट कोणती पाहिली होती? क्लोजिंग स्टॉक. कोणती? क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट पाहिली होती. क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट म्हणजे किती इफेक्ट होतात? 2 इफेक्ट. तर फर्स्ट इफेक्ट कुठे होणार? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. आणि सेकंड इफेक्ट कुठे होतो? बॅलन्स शीट असेट साइड.
ओके डन. पुढे जाऊया आपण. सेकंड ऍडजस्टमेंट कोणती पाहिली होती? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय? अनसोल्ड गुड्स ऍट द एंड ऑफ द इयर. ऍट द एंड ऑफ द इयर, इयर एंड कधी होत असतं? 31 मार्चला जो अनसोल्ड गुड्स आहे स्टॉक आहे त्याला म्हणत असतात क्लोजिंग स्टॉक. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पॉज करूया. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे दोन म्हणजे एक्सपेन्सेस केलेला आहे, खर्च केलेला आहे, पण त्याची कॅश जी आहे, जी मनी आहे ती पेड केलेली नाही. बरोबर आहे. मग हा रिलेटेड टू करंट इयर. मग करंट इयर मध्ये ऍड करायचं म्हणून ट्रेडिंग अकाउंटवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचं. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. लायबिलिटी साइड का? कारण की ती लायबिलिटी आहे, आउटस्टँडिंग आहे. एक्सपेन्सेस केलेला आहे म्हणजे आपण समजा की हा हॉल आहे, क्लास हॉल आहे, बरोबर आहे. हा रेंटने घेतलेला आहे, आपण याचा यूज करतोय पण रेंट दिलेला नाही, म्हणजे रेंटचा एक्सपेन्सेस झालेला आहे पण कॅश दिलेली नाही, ती आहे पेएबल. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात लायबिलिटी. म्हणून बॅलन्सच्या लायबिलिटी साइडला सेकंड इफेक्ट जात असतो. इफेक्ट पार्ट करायचे नाही. कुठे जातो तो? डेबिट साइड, क्रेडिट साइड. काय करायचं? इकडची जी गोष्टी आहेत ह्या समजून घ्यायच्या. हे समजून घेतलं की इफेक्ट ऑटोमॅटिकली येतात. आणि जर पार्ट केले तर 1 महिना, 2 महिने, 3 महिने राहील, पण एक्झामच्या जवळजवळ तुम्हाला ते थोडंसं वॉश आउट होऊन जाऊ शकतं. एक्झाम तर खूप दूर झाली, 8 दिवसामध्ये होऊन जाऊ शकतं. त्याच्यामुळे कॉन्सेप्ट समजून घ्या, इफेक्ट ऑटोमॅटिकली येतील. त्याच्यानंतर कोणतं पाहिलं होतं आपण? थर्ड कोणता? प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड. प्रीपेड. प्री म्हणजे काय? अगोदर. पेड म्हणजे काय? दिले. म्हणजेच नेक्स्ट इयरचे एक्सपेन्सेस या इयर मध्ये दिले, म्हणजेच विच आर रिलेटेड टू नेक्स्ट इयर बट पेड इन करंट इयर. मग करंट इयरच्या रिलेटेड आहे का? नाही. रिलेटेड टू नेक्स्ट इयर आहे. जर नेक्स्ट इयर असेल तर काय करावं लागेल? लेस करायचं. सांगितलेलं आहे आपण, करंट इयरच ऍड करायचं. नेक्स्ट इयरचे आहेत म्हणजे काय? एक्सपेन्सेस आहेत, तर पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून त्याला लेस करायचं. म्हणजेच फर्स्ट इफेक्ट कुठे होणार? ट्रेडिंग अकाउंटवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून लेस करायचं. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइडला. सर हे असेट का? कारण की जी कॅश जी आहे, कॅश आपण दिलेली आहे, करंट इयरच्या एक्सपेन्सेस साठी दिली का? नाही, नेक्स्ट इयरच्या दिली. पण जी कॅश करंट इयर मध्ये दिलेली आहे ती कॅश करंट इयरची असेट म्हणून प्रीपेड एक्सपेन्सेस बॅलन्स शीटच्या असेट साइडला रेकॉर्ड होत असतं. ओके. त्याच्यानंतर काय पाहिलेलं होतं आपण? त्याच्यानंतर पाहिलेलं होतं आपण इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. काय पाहिलं होतं? इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. चौथा पहिला होता इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. बघा काय म्हणते? इन्कम रिसिव्ड झालेली आहे, रिसिवेबल नाही, रिसिव्ड झाली इन ऍडव्हान्स. म्हणजेच नेक्स्ट इयर, म्हणजेच नेक्स्ट इयरच्या रिलेटेडची इन्कम करंट इयर मध्ये भेटलेली आहे. तर करंट इयरची आहे का? नाही, रिलेटेड टू नेक्स्ट इयर. तर याला काय करावं लागेल? लेस करावं लागेल. पहिला पॉइंट लेस करावं लागेल. कशातून लेस करावं लागेल? ही इन्कम आहे म्हणून इन्कम मधून. आणि इन्कम कुठे रेकॉर्ड करतात? क्रेडिट साइडला. म्हणजेच फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड, लेस फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. लायबिलिटी साइड का? कारण की जी कॅश भेटली, रिसिव्ड झाली, नेक्स्ट इयरची रिसिव्ड झाली जी कॅश भेटली ती करंट इयरची असेट नाही, ती असेट नेक्स्ट इयरची आहे. म्हणून करंट इयर मध्ये त्याला लायबिलिटी मेन्शन करायचं, लायबिलिटी दाखवायचं, आणि नेक्स्ट इयर मध्ये त्याचे असेट बॅलन्स शीट असेट साइडला रेकॉर्ड करायचं. म्हणजेच पहिला इफेक्ट लेस फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम ऑन ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. व्हेरी गुड. चलो फिफ्थ कोणता पाहिलं होतं आपण? फिफ्थ ऍडजस्टमेंट पाहिलेली होती. फिफ्थ ऍडजस्टमेंट इन्कम रिसिवेबल. काय पाहिली होती? इन्कम रिसिवेबल. बघा ही इन्कम रिसिव्ड होती, ही रिसिवेबल आहे. म्हणजे करंट इयर मध्ये इन्कम अर्न केलेली आहे बट रिसिव्ड नाही. म्हणजेच रिलेटेड टू करंट इयर आहे. तर करंट इयरचा रिलेटेड असेल तर करंट इयर मध्ये काय करायचं? ऍड करायचं. बघा रिलेटेड टू करंट इयर काय करायचं? ऍड करायचं. दुसरा कशात ऍड करायचं? इन्कम आहे म्हणून इन्कम मध्ये ऍड करायचं. इन्कम कोणत्या साइडला? थर्ड कोणत्या साइडला? कोणत्या साइडला इन्कम रेकॉर्ड करतात? क्रेडिट साइडला. म्हणजे थर्ड झालं क्रेडिट साइडला. किती सोपं आहे. मग फर्स्ट इफेक्ट झाला ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. करंट इयर म्हणून ऍड इनटू पर्टिक्युलर
इन्कम आणि सेकंड इफेक्ट काय करायचा बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीट असेट साइडला का की कॅश जी आपली आहे रिसिवेबल, कॅश जी आहे ती रिसिवेबल, कॅश बिझनेस करंट असेट असते, रिलेटेड टू करंट इयर आहे, भेटलेली नसली तरी ती कॅश करंट इयरची असेट असते का रिलेटेड टू करंट इयर. ओके चलो. त्याच्यानंतर पाहिले होतं आपण बॅड डेट्स. काय पाहिलं होतं बॅड डेट्स. ओके बॅड डेट्स म्हणजे काय इरिकव्हरेबल अमाऊंट, इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम सन्ड्री डेटर्स, फ्रॉम सन्ड्री डेटर्स. बरोबर आहे. सन्ड्री डेटर्स म्हणजे कोण बिझनेसचे कस्टमर. बघा इकडे लक्ष द्या, सन्ड्री डेटर्सची कॉन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगतो. ओके चला इकडे लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट. डेटर्स बघा हा काय आहे बिझनेस आहे. ठीक आहे हा बिझनेस आहे. ठीक आहे ओके चला. ठीक आहे हा काय आहे बिझनेस आहे. ओके बिल्डिंग आहे, बिझनेस प्लेस आहे आणि हे त्याचे कोण आहेत कस्टमर्स. कोण आहेत हे सारे कस्टमर्स. ओके कस्टमर्स हे काय करतात बिझनेस मध्ये येतात आणि बिझनेस मध्ये येतात आणि त्याच्यानंतर काहीतरी काय करतात परचेस करतात. ओके ठीक आहे कोण यांनी बिझनेस कडून परचेस केलं. ठीक आहे म्हणजेच बिझनेसने यांना काय केलं सेल केलं. कळलं का याने कस्टमरने बिझनेस कडून परचेस केलं म्हणजे बिझनेसने सेल केलं. पण पॉइंट क्लिअर आपण थिंकिंग यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने करत नाही, तर आपण थिंकिंग बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने करतोय. का कारण की आपण अकाउंटिंग बिझनेसची करणार आहे म्हणजे बिझनेसने काय केलं सेल केलं. जर हाच सेल ऑन क्रेडिट असेल, कसा असेल ऑन क्रेडिट असेल, तर हा सेल ऑन क्रेडिट असेल तर त्या सिच्युएशनला म्हणजे सेल जेव्हा क्रेडिट असेल त्या सिच्युएशनला हे ऑल कस्टमर्स जे आहेत ते ऑल कस्टमर्स बिकम द डेटर्स ऑफ बिझनेस. कोण आहे डेटर्स ऑफ द बिझनेस. ओके डेटर्स समजला. मोस्ट इम्पॉर्टंट खूप सोपं आहे, काय अवघड नाही, याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. डेटर्स म्हणजे काय बिझनेसचे कस्टमर. पण कोणते कस्टमर ज्यांनी ऑन क्रेडिट वरती परचेस केलेला आहे, उधारीने परचेस केलेला आहे, लगेच पैसे दिलेले नाहीत, त्यांना म्हणतात डेटर्स. ओके आता आपण याच्यात थोडंसं उलटा विचार करू. ठीक आहे उलटा काय आहे की समजा की आपण बिझनेसचा पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करतोय. ठीक आहे याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नाही. समजा की बिझनेसने यांच्याकडून परचेस केलं. काय बिझनेसने यांच्याकडून परचेस केलं. ठीक आहे समजा लागलं का बघा जेव्हा बिझनेसने सेल केलं होतं त्यावेळेस बिझनेसला यांच्याकडून पैसे येणं होतं, रिसिवेबल होते, तेव्हा रिसिवेबल आहे तर डेटर्स काय झाले बिझनेसची असेट. का कारण की रिसिवेबल आहे. बरोबर आहे समजा लागलं का. ठीक आहे आणि समजा जर बिझनेसने परचेस केलं. ठीक आहे बिझनेसने त्यांच्याकडून परचेस केलं तर बिझनेस काय आहे त्यांना पेएबल आहे. समजा लागलं का म्हणजेच हे ज्यावेळेस बिझनेस हा परचेस करत असतो त्यावेळेस हे ज्याच्याकडून परचेस करतो ते सर्व क्रेडिटर्स असतात आणि परचेस केलं म्हणजे आपण कॅश देणार आहे देणं आहे तर ती असते लायबिलिटी आणि त्यांना म्हणत असतात क्रेडिटर्स. काय म्हणत असतात क्रेडिटर्स. म्हणजे क्रेडिटवर परचेस केलं तर ज्याच्याकडून क्रेडिटवर परचेस केलं त्याला म्हणतात क्रेडिटर्स, त्याला पैसे देणं म्हणून लायबिलिटी आणि ज्याला आपण सेल केलं त्याला म्हणतात डेटर्स आणि त्याच्याकडून आपण कॅश नाही म्हणते काय झाली असेल. समजा लागलं का समजलं का नाही आणखी नाही समजलं. ठीक आहे चला ओके आणखी वेगळ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. ठीक आहे चला आपलं ओल्ड बॅचचं आपण एक्झाम्पल घेऊया. काय एक्झाम्पल ओल्ड बॅचचं बघा. कुछ कुछ होता है. ओके कुछ कुछ होता है मध्ये कोण कोण आहेत कोण कोण आहेत कुछ कुछ होता है मध्ये. हा कोण आहे असा हात करून थांबलेला कोण आहे SRK शाहरुख खान. बरोबर आहे यस. मग
ही कोण आहे आणि ही कोण आहे सांगू शकाल का बरं तुम्ही? सांगा बरं. ओके, एवढे छोटे केस कोणाचे होते? कुछ कुछ होता यामध्ये काजलचे. आणि एवढे मोठे केस कोणाचे होते? राणी मुखर्जीचे. ठीक आहे, ओके. आणि आपण हा आपला सेंटर पॉइंट आहे, म्हणजे हा आपला बिझनेस आहे. ठीक आहे, डन. बघा आता, जर आपण म्हणजे शाहरुखने बिझनेसने जर काजल कडून क्रेडिट परचेस केली, कोणाकडून? काजल कडून क्रेडिट परचेस केली. जर परचेस केली तर क्रेडिट वरती परचेस म्हणजे उधारीने परचेस केलं तर ऑन द स्पॉट कॅश दिलेली असणार आहे का? नाही. म्हणजे काय आपण त्याला पेएबल आहे. ओके, पेएबल आहे. ठीक आहे, म्हणजे बिझनेस ज्याच्याकडून परचेस करतो, ज्याला पैसे देणार असतो, तो असतो बिझनेसचा क्रेडिटर. डन. ओके, आणि पेएबल आहे म्हणून क्रेडिटर झाले बिझनेसची लायबिलिटी. लिहून घ्या. ज्यांनी 12th 11th ला हे कॉन्सेप्ट क्लिअर नाही त्यांनी लिहून घ्या, आणि ओल्ड बॅच वाले तुम्ही पण लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्या. आणि बघा, परचेस केलं, परचेस केल्यानंतर सेल केलं. कसा सेल केला? क्रेडिट सेल केला. त्यावेळेस आपल्याला काय आहे? कॅश रिसीव्ड झाली का? नाही. काय आहे? रिसिवेबल आहे. आणि ज्याला क्रेडिट सेल केला त्याला म्हणत असतात डेटर्स. आणि आपल्याला ते कॅश रिसिवेबल आहे म्हणून ते असते डेटर्स आर असेट्स ऑफ द बिझनेस. बरोबर आहे? समजा लागलं का? ओके, चला तर मला आता सांगा, तुम्हाला थोडस मी फिरवतो. बघा, याने याला काय केलं? याने बघा, बिझनेसने याच्याकडून परचेस केलं. बरोबर आहे का? म्हणजे याने याला काय केलं? सेल. याने याला सेल केलं म्हणजे याने याच्याकडून काय केलं? परचेस. बघा आता, बिझनेस साठी हा कोण आहे? क्रेडिटर. का? परचेस केला. तर बिझनेस साठी हा कोण आहे? क्रेडिट सेल केला म्हणजे कोण आहे? डेटर्स. बरोबर आहे? बघा आता, याने याच्याकडून परचेस केला तर याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे कोण आहे? क्रेडिटर. ओके, म्हणजे याने याला काय केला? सेल. तर याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे कोण आहे? डेटर. बघा, याने याला सेल केला, याला सेल केला, तर याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा कोण आहे? डेटर. याने सेल केला म्हणजे याने काय केलं? याच्याकडून परचेस केला, तर याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा कोण आहे? त्यासाठी क्रेडिटर. समजा लागलं का? खूप सोपं आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. ज्याला सेल करतो तो डेटर्स असतो, ज्याच्याकडून परचेस करतो तो क्रेडिटर असतो. बात क्लिअर? ओके, बिझनेस मध्ये विचार करायचा. ठीक आहे, तर बॅड डेट्स म्हणजे काय? इनरिकव्हरेबल अमाउंट फ्रॉम डेटर्स. म्हणजे ज्याला आपण क्रेडिट वरती सेल केलेला आहे त्या कस्टमर कडून जर पैसे आलेच नसतील आणि येणार पण नसतील तर त्याला म्हणत असतात बॅड डेट्स. आणि बॅड डेट्स म्हणजे येणारच नाहीत म्हणजे हा काय झाला? बॅड डेट्स म्हणजे काय झाला? बिझनेसचा मग तो झाला लॉस झाला. जर लॉस असेल तर कुठे रेकॉर्ड केला जात असतो? डेबिट साईडला रेकॉर्ड केला जात असतो. आणि हा कुठे जाणार? फक्त आणि फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. का? कारण की हा आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग लॉस आहे, म्हणजे हा इनडायरेक्ट लॉस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. डन. ओके, नेक्स्ट. तर त्यानंतर काय पाहिलेलं होतं आपण? आरडीडी. काय पाहिलेलं होतं आपण त्याच्यानंतर? वेटर. लिहून घ्या चला तोपर्यंत. त्यानंतर पाहिलं होतं आपण आरडीडी. आरडीडी म्हणजे काय? आरडीडी काय होतं? आरडीडी रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स. म्हणजे काय? की ज्याला आपण सेल केलेला आहे म्हणजे डेटर्स कडून कॅश येणार नाही असा डाऊट आहे, त्याच्यासाठी आपण काही रिझर्व्ह अमाउंट काढून ठेवली असते, त्याला म्हणतात रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स. आणि हा पण बिझनेसचा लॉस आहे, त्याच्यामुळे हा पण प्रॉफिट अँड लॉस म्हणजे डेबिट साईडला. आणि सेकंड इफेक्ट, कोण देणार नाही पैसे? डेटर्स. डेटर्स म्हणजे काय? असेट. असेट कुठे रेकॉर्ड करतो? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. म्हणजे त्याच्याकडून पैसे येणार नाही, डेटर्सने पैसे दिले नाहीत, म्हणजे बॅड डेट्स ऑर इररिकव्हर बॅड डेट्स ऑर आरडीडी. जो सेकंड इफेक्ट होत असतो बॅलन्स शीट असेट साईड लेस फ्रॉम डेटर्स. ओके, एवढं आपण पाहिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आरबीडीटीचा फॉर्मॅट पाहिलेला होता. ठीक आहे, आरबीडीटीचा इकडे दिसतंय नाही दिसत? नाही. हे क्लिअर दिसायला लागले का? हा, ते दिसायला पूर्ण एक नाही वर्ड एवढा पोर्शन दिसतंय? नाही, तेवढं दिसणार, तेवढं म्हणजे दिसणार. ठीक आहे, हे लिहून घेतलं का असेल ते तुम्ही? ठीक आहे, चला तर इथेच आपण समजावून सांगूया.
प्रत्येक वर्ड दिसायला लागलाय ना व्यवस्थित? हा. आरबीडीडीचा फॉर्मॅट पाहायचा आहे. आर बी डी डी रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स हा कुठे लिहिला जात असतो? टू आरबीडीडी. कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जात असतो. सर्वात अगोदर काय असतं? ओल्ड बॅड डेब्ट्स. कसले बॅड डेब्ट्स आहेत? ओल्ड म्हणजे हे कशात असणार आहे? गिव्हन इन बोला चला ट्रायल बॅलन्स. ठीक आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. ऍड काय करणार तुम्ही? न्यू बॅड डेब्ट्स. कसले बॅड डेब्ट्स आहे ते? न्यू म्हणजे गिव्हन इन ऍडजस्टमेंट. गिव्हन इन ऍडजस्टमेंट. ओके, त्यात ऍड काय करायचं आहे? न्यू आर डी डी. कसली आहे? न्यू म्हणजेच गिव्हन इन ऍडजस्टमेंट मध्ये असणार आहे. ठीक आहे, ह्या तिन्हीचे टोटल करायचे आणि याच्यामधून लेस करायचं काय? ओल्ड आर डी डी. ओल्ड म्हणजे गिव्हन इन ट्रायल बॅलन्स. ओके, जी अमाऊंट येईल ती बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आउटर कॉलमला लिहायची असते. ठीक आहे, चला इथपर्यंत एवढं आपलं अगोदरचं रिव्हिजन झालेलं आहे बरं का. ठीक आहे, तर आज आपण पुढचे ऍडजस्टमेंट घेणार आहेत. खूप सोपे ऍडजस्टमेंट आहेत. तुम्हाला जर हे समजलं असेल आतापर्यंत तर पुढचे ऍडजस्टमेंट पण खूप खूप लवकर समजतील. खूप इझी. ठीक आहे, अगोदर त्या ऍडजस्टमेंटचा मिनिंग समजून घ्यायचा, इफेक्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली येतील. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे आणि इथून पुढे पण सांगणार. काय? एक्सपेन्सेस डेबिट साइडला जातात, इन्कम क्रेडिट साइडला, असेट साइडला, लायबिलिटी साइडला. ओके, डन. चला तर आपण पुढचे ऍडजस्टमेंट पाहूया. पुढचे ऍडजस्टमेंट अगोदर आपण काय करूया? कॉलम बनवूया. ऍडजस्टमेंट फर्स्ट इफेक्ट अँड सेकंड इफेक्ट. ठीक आहे, ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट आता बघा म्हणजे आजची फर्स्ट पण आता कंटिन्यू किती नंबर असणार आहे? कंटिन्यू मध्ये 8वा नंबर 8. डिस्काउंट अलाउड टू डेटर्स. डिस्काउंट अलाउड टू डेटर्स. ठीक आहे, डिस्काउंट अलाउड टू डेटर्स म्हणजे काय? डिस्काउंट अलाउड टू सन्डे डेटर्स इज अ लॉस ऑफ अ बिझनेस. काय? लॉस ऑफ बिझनेस. डिस्काउंट अलाउड टू डेटर्स हा काय? बिझनेसचा लॉस आहे. बघा, जर डेटर्स म्हणजे कोण? खूप इझी. डेटर्स म्हणजे कोण बोलायचं पटपट सोबत राहायचं. डेटर्स म्हणजे कोण? कस्टमर. डेटर्स म्हणजे कोण? कस्टमर. टू म्हणजे काय? ला. अलाउड म्हणजे काय? दिला. ठीक आहे, डिस्काउंट म्हणजे काय? सूट. तर कस्टमरला सूट दिली, बिझनेसने कस्टमरला सूट दिली म्हणजे डिस्काउंट दिला, तो असतो बिझनेसचा लॉस असतो. ठीक आहे, आणि तो कोणाला दिली? कस्टमरला. कस्टमर केव्हा बनतो? सेल केला, आणि सेल आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग सेल तो कसला लॉस झाला? आपला इनडायरेक्ट लॉस झाला. कसला लॉस झाला? इनडायरेक्ट लॉस झालेला आहे. जर इनडायरेक्ट लॉस असेल तर कुठे लिहित असतात? तो डेबिट साइडला. म्हणजे फर्स्ट इफेक्ट काय झाला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. बरोबर आहे, समजा लागले. आणि आताच पाहिलं होतं आपण कोणाला डिस्काउंट दिला? डेटर्सला. आणि डेटर्स काय असते? बिझनेसची करंट असेट. म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे होणार? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. पण काय करायचं? त्याला ऍड करायचं का लेस करायचं? लेस करायचं. कशातून? डेटर्स मधून. लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स. सर आणखीन एक डाऊट आहे आमच्या डोक्यात की याला लेस का करायचं, ऍड का नाही? का? कारण की जर डेटर्सला आपण 100 रुपयाच्या गुड्स सेल केलेले असतील आणि त्याला जर आपण 10 रुपीजचा डिस्काउंट दिला असेल तर आपल्याला किती रुपये येणं आहे? 90 रुपये. म्हणून ऍक्च्युअल आपल्याला शो करायचं आहे, म्हणून डिस्काउंट जो आहे तो काय करायचा असतो? लेस करत असतात फ्रॉम डेटर्स. ओके, ठीक आहे. आता इथे ठीक आहे, कॅल्क्युलेशन जे आहे ते क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअल गेल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. आता फक्त ध्यानात ठेवा की डिस्काउंट अलाउड टू डेटर्स काय? लॉस आहे. इनडायरेक्ट लॉस डेबिट साइडला रेकॉर्ड करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड लेस फ्रॉम सन्ड्री
डेटर्स. ओके, चलो लिहून घ्यायचं सोबत माझ्या, लिहून घ्यायचं किंवा अगोदर समजून घ्या, पॉज करा, लिहून घ्या, कारण की तुम्ही किती वेळेस व्हिडिओ पाहू शकता त्यासाठी लिमिट नाही आणि तुम्हाला काही काम पण नाही आता घरी. ठीक आहे, फक्त अभ्यासच करायचा. सेकंड ऍडजस्टमेंट कोणती आहे? डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स. बघा हे अलाउड म्हणजे दिला होता, तर पुढचा कोणता आहे? डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स. ओके, म्हणजे काय? रिसिव्ड म्हणजे काय? आपल्याला डिस्काउंट भेटला आहे. ओके, भेटला आहे. ओके, जर आपल्याला डिस्काउंट भेटलेला आहे तर ती असते बिझनेसची इनडायरेक्ट इन्कम. कसली असते? इन्कम. समजून घ्या. चला, काय असते ही? इन्कम असते. ओके, जर इन्कम म्हटल्यानंतर कुठे लिहित असतात? इन्कम ऑलवेज क्रेडिट साइडला लिहित असतात. ओके, पण कोणाच्या क्रेडिट साइडला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. का? कारण की इनडायरेक्ट इन्कम आहे. ओके, तर मग फर्स्ट इफेक्ट काय झाला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. का? कारण की ही इन्कम आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला का? कारण की ते इनडायरेक्ट इन्कम आहे. ठीक आहे, आणि सेकंड इफेक्ट कुठे जाणार? बोला बरं तुम्ही, कॉमन सेन्स यूज करा. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. व्हेरी गुड. बोलायचं सोबत सोबत तसेच बोलायचं. आता मी तर तुम्हाला तिथे नाही लाईव्ह, तुम्ही पण नाही, पण मी असं अज्युम करतोय की तुम्ही आहे, तसं बोलतोय मी, जसं शिकवतोय. तुम्ही पण अज्युम करा की मी तुमच्या समोर आहे आणि त्या पद्धतीने आन्सर द्यायचे पाठवले. ठीक आहे, मग कुठे लिहायचं? बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. लायबिलिटी साइड का? कारण की क्रेडिटर्स आहेत आणि क्रेडिटर्स इज अ करंट लायबिलिटी ऑफ बिझनेस. मग त्यावेळेस काय करायचं? यातून लेस फ्रॉम क्रेडिटर्स. लेस का करायचे? कारण की त्याला आपण जेवढे पैसे देणं होतो त्याच्यातून कमी होतात. का? कारण त्याने आपल्याला डिस्काउंट दिलं, म्हणून लेस करत असतात. ओके, पुढचे ऍडजस्टमेंट पाहूया आपण. पॉज करून लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. टेन्थ नंबरचं डिस्काउंट, सॉरी डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन समजून घ्या अगोदर. डेप्रिसिएशन म्हणजे काय समजून घ्या. डेप्रिसिएशन मीन्स रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट. बस समजून घ्या. रिडक्शन म्हणजे कमी होते, व्हॅल्यू म्हणजे त्या असेटची किंमत. कोणत्या? फिक्स असेटची. कॉमन सेन्स रिलेटेड टू फिक्स असेट म्हणजे फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड. असेट साइडला का? कारण की फिक्स असेट आहे. पण असेट साइडला काय करायचंय? प्लस का मायनस? याने स्पेसिफिक सांगितलेलं आहे. डेप्रिसिएशन रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट, तर त्याला काय करा? लेस. लेस फ्रॉम पर्टिक्युलर फिक्स्ड असेट. खूप इझी आहे, खूप इझी. एक वेळेस जर तुम्हाला फ्लो सापडला ना अकाउंटिंगचा, खूप अकाउंटिंग इझी, आउट ऑफ मार्क भेटतात, पण सोबत राहा. मग हा जो आहे रिडक्शन इन व्हॅल्यू ऑफ, बघा जर समजा की हा बोर्ड आहे, आपण किती हजारला परचेस केला? समजा 8,000ला परचेस केला, आणि 8,000ला परचेस केल्याच्या नंतर याचं डेप्रिसिएशन चार्ज केलं याच्यावर, म्हणजे याची व्हॅल्यू जर रिड्यूस झाली, म्हणजे 8,000ची व्हॅल्यू जर 6,000 रुपये झाली, तर जो 2,000 रुपये आहे ते बिझनेसचा प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट आहे का लॉस आहे? लॉस आहे. तर हा लॉस असतो नोशनल लॉस असतो. ठीक आहे, नोशनल लॉस. नोशनल लॉस म्हणजे आपण पुढे पाहणार आहे, फक्त आता समजून घ्या. हा लॉस आहे, तर लॉस म्हणल्यानंतर कुठे लिहित असतात? हा डेबिट साइडला लिहित असतात. पण कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. म्हणजे सेकंड इफेक्ट झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. कोणता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया आपण. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काल सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं होतं? अगोदर तुम्हाला कॅपिटल समजलं पाहिजे, त्यांनी इंटरेस्ट ऑन कॅपिटल समजेल. ऑन म्हणजे कॅपिटल वरती, इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज. म्हणजे कॅपिटल वरती व्याज चार्ज केलेला आहे. बघा, लक्ष द्या. आता काल काय सांगितलं होतं मी तुम्हाला?
की हा बिझनेसमॅन नॅचरल पर्सन आणि हा त्याचा बिझनेस. म्हणजे बिझनेस स्टार्ट करताना जर बिझनेसमॅनने बिझनेसमध्ये काही पैसा इन्व्हेस्ट केला असेल तर त्याला म्हणतात कॅपिटल. बरोबर आहे का? मग हा डिफरंट पर्सन, हा डिफरंट पर्सन, हा नॅचरल पर्सन, हा आर्टिफिशियल पर्सन, या पर्सनला पैसे दिले तर फुकट देणार आहे का? त्याच्याकडून काय करणार आहे? तो रिटर्न घेणार आहे. मग समजा सुरुवातीला त्याने कॅपिटल इन्व्हेस्ट केलं त्याच्याकडून तो काय घेणार आहे? इंटरेस्ट घेणार आहे. मग त्यालाच म्हणलं जातं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पण आपण अकाउंटिंग आणि आपला थिंकिंग पॉइंट ऑफ व्ह्यू कोण असणार आहे? बिझनेसने. म्हणजे बिझनेसने इंटरेस्ट दिला म्हणजे तो काय झाला? बिझनेसचा एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेस म्हणजे कुठे रेकॉर्ड करत असतात? डेबिट साइडला. मग हा एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेस आहे का? नाही. मॅन्युफॅक्चरिंग आहे का? नाही. मग हा का झाला? इनडायरेक्ट. पण फर्स्ट इफेक्ट झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. किती इझी, बरोबर आहे ना? आणि सेकंड इफेक्ट कुठे जाणार? हे कॅपिटल जे आहे ते बिझनेसची काय आहे? लायबिलिटी आहे. म्हणून सेकंड इफेक्ट जाणार बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. पण सर याला ऍड करायचं का लेस करायचं? तुम्ही सांगा बरं, कॉमन सेन्स यूज करा. आपण समजा त्याने कॅपिटल जर इन्व्हेस्ट केलं बिझनेस मध्ये 1 लाख रुपये, जाऊ द्या ते सोडा. समजा तुम्ही जर बँकेकडून लोन घेतलं 1 करोड रुपयाचं, तर तुम्ही बँकेला फक्त 1 करोडच देता का? नाही, त्याच्यावर इंटरेस्ट पण सोबत देता. मग त्याच पद्धतीने जर कॅपिटल बिझनेस मध्ये असेल तर कॅपिटल बी देणार आणि इंटरेस्ट बी देणार. म्हणून लायबिलिटी साइडला काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. कशामध्ये? ऍड इनटू कॅपिटल. ओके, लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. नेक्स्ट 12 नंबर ऍडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. एवढं ठीक आहे, पॉज करून लिहून घ्या. पुढच्या ऍडजस्टमेंट साठी आपल्याला स्पेस लागणार आहे, त्याच्यामुळे आपण काय करूया, हे रफ करू. ओके, चलो ऍडजस्टमेंट कोणती आहे? ऍडजस्टमेंट नंबर किती होता रे? 12 नंबर. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता जे काढणार आहे ना तुम्ही काढायचं बरं का, समजून घ्या अगोदर आणि त्याच्यानंतर पॉज करा आणि त्याच्यानंतर ते चार्ट काढून घ्या. ठीक आहे, बघा. ज्यावेळेस हा आहे कोण आहे? बिझनेसमॅन आणि हा कोण आहे? बिझनेस. ठीक आहे, हा बिझनेस, हा बिझनेसमॅन, हा नॅचरल पर्सन, हा आर्टिफिशियल पर्सन आणि आपले पूर्ण अकाउंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू कोणता असणार आहे? बिझनेस असणार आहे. ज्यावेळेस बिझनेसमॅनने सुरुवातीला बिझनेसमध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट केलं, पैसा इन्व्हेस्ट केला, त्याला म्हणतात कॅपिटल. आणि ह्या कॅपिटल इन्व्हेस्ट केलं म्हणजे या पर्सनला पैसा दिला तर फुकट नाही दिला, तर या पर्सन कडून त्याने काय घेतलेला आहे? इंटरेस्ट घेतलेला आहे. तर त्यालाच म्हणलेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हटलेलं आहे. इझी. मग याला पैशाची गरज पडेल केव्हा तरी, म्हणजे काय? समजा की हा याच्या बायको सोबत फिरायला गेला बाहेर, बायको लेकर सर्वांना गेला फिरायला घेऊन गेला. तो कुठे गेला? फॉरेन टूरला गेला. की बिझनेस खूप केला, खूप पैसा कमवला. मग तो म्हणला की आपण फिरून येऊया. मग बायको वगैरे सर्वांना घेऊन तो काय गेला? फॉरेनला गेला. आणि फॉरेनला गेल्याच्या नंतर तिथे गेल्यानंतर त्याला त्याच्याजवळ जेवढा पैसा होता तेवढा संपला. आता पैशाची गरज पडायला लागली. तेव्हा त्याने त्याच्या स्वतःच्या पर्सनल यूज साठी, काय म्हणतोय मी? पर्सनल यूज साठी जर बिझनेस मधून त्याने पैसा काढला, बिझनेसमॅनने त्याच्या स्वतःच्या पर्सनल यूज साठी बिझनेस मधून पैसा काढला, तर त्याला म्हणत असतात ड्रॉइंग्स. ड्रॉइंग कॉन्सेप्ट समजली? बरोबर आहे, डन. त्याला म्हणतात ड्रॉइंग्स. म्हणजे बिझनेसमॅनने बिझनेस मधून जर पर्सनल यूज साठी पैसे काढले तर त्याला म्हणत असतात ड्रॉइंग्स. मग हा काय म्हणणार? बिझनेस, हे बघ बाबा, तू सुरुवातीला पैसे दिले, माझ्याकडून इंटरेस्ट घेतला, आता तू माझ्याकडून पैसे घेतोय तर मला पण काय पाहिजे? त्याच्यावरती इंटरेस्ट पाहिजे. काय पाहिजे? इंटरेस्ट. मग त्यालाच म्हणलेलं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स.
काय म्हणलेलं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स बरोबर आहे. मग इंटरेस्ट बघा जेव्हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल इंटरेस्ट बिझनेस देतोय मालकाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल देतोय तर हा झाला एक्सपेन्सेस. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बिझनेसला काय भेटते इंटरेस्ट भेटतोय म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काय झालं बिझनेसची इन्कम झालेली आहे बरोबर आहे का रे समजा लागले का. ओके चला तर मग हा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काय झाली बिझनेसची काय झाली ती इन्कम. इन्कम असेल तर कुठे लिहित असतात इन्कम क्रेडिट साइडला. मग ही इन्कम डायरेक्ट आहे इनडायरेक्ट इनडायरेक्ट कुठे लिहिणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. फर्स्ट इफेक्ट काय झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बरोबर आहे समजा लागले. मग ही जी ड्रॉइंग्स होत असते ना ही ड्रॉइंग्स ज्यावेळेस बिझनेसमॅन बिझनेसमध्ये कॅश इन बिझनेसमध्ये पैसा इन्व्हेस्ट करत असतो त्याला म्हणतात कॅपिटल आणि ह्याच कॅपिटलच्या अमाऊंट मधूनच ड्रॉइंग होत असते म्हणजेच कॅपिटलची अमाऊंट काय झाली रिड्यूस झाली. मग सेकंड इफेक्ट झाला बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. काय करणार लेस करणार लेस फ्रॉम कोणातून लेस फ्रॉम कॅपिटल. ठीक आहे चलो हा चार्ट काढून घ्यायचा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे आणखी आता अमाऊंट सहित आपण क्वेश्चन मध्ये समजून घेणार आहेत. ओके चला हे काढून घ्या फास्ट पॉज करा आणि काढून घ्या. पुढे जाऊया आपण इंटरेस्ट ऑन लोन टेकन 30 नंबर ऍडजस्टमेंट. इंटरेस्ट ऑन लोन टेकन इंटरेस्ट ऑन लोन टेकन म्हणजे काय घेणे म्हणजेच काय जे बँकेकडून लोन घेतलेलं आहे त्याच्यावरती इंटरेस्ट देतोय म्हणजे हा झाला बिझनेसचा एक्सपेन्सेस बरोबर आहे. समजा बघा बिझनेस कडून लोन घेतलं मग ते आपण परत देणार आहे ना मग ती काय झाली लायबिलिटी बरोबर आहे का. म्हणजे लोन काय झाली लायबिलिटी आणि त्याच्यावरती इंटरेस्ट देतो इंटरेस्ट झाला एक्सपेन्सेस. मग फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट कुठे लायबिलिटी साइड. ओके पण लायबिलिटी साइडला काय करायचं प्लस का मायनस प्लस ऍड करायचं ऍड इनटू कशात लोन अमाउंट बरोबर आहे कारण की आपण लोन पण देणार आहे आणि इंटरेस्ट पण देणार आहे दोन्ही सोबत म्हणून त्यात काय करायचं आहे ऍड करायचं आहे. व्हेरी गुड चला तर पुढचं काय आहे इंटरेस्ट ऑन लोन टेकन झाला तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट और लोन गिवन. इंटरेस्ट ऑन लोन गिवन म्हणजे काय दिले म्हणजे जर आपण लोन दिलेलं असणार आहे आणि दिलेल्या लोनवर जर इंटरेस्ट भेटतंय तर ते काय झाले आपले इन्कम झाले. म्हणजे फर्स्ट इफेक्ट झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. खूप इझी जर एक्सपेन्सेस असलं डेबिट साइड इन्कम असलं क्रेडिट साइड इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. किंवा और याला म्हणू शकतो इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट जर इन्व्हेस्टमेंट असेल आणि लोन जर दिलेलं असेल तर ते असले बिझनेसचे असेल म्हणून सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड काय करायचं ऍड इनटू लोन गिवन और इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे तुम्ही म्हणताल सर तुमच्या हँडरायटिंग समजतच नाही. जो माझ्या सोबत आहे ज्याचा माइंड मेंटली आणि फिजिकली सोबत आहे त्याला हँडरायटिंग 101% समजणार. ठीक आहे त्यामुळे सोबत राहा. ओके नेक्स्ट आणि जे मी आता बघून सांगते ना मोबाईल मध्ये तेच फाईल पीडीएफ वर्ड फाईल तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये टाकलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा घ्या आणि तिथून बघून व्यवस्थित लिहा. जशाच तसं लिहू नका हे दोन इफेक्ट फक्त याचा मीनिंग पण लिहा. ठीक आहे ओके चलो नेक्स्ट. ओके पॉज करा 2 मिनिट. चलो स्टुडंट्स तर आपण काय करूया आजचा लेक्चर इथे स्टॉप करूया का कारण की पुढच्या ऍडजस्टमेंट जर घेत गेला तर तुम्हाला खूप लोड होईल त्याच्यामुळे आज इथे थांबूया. बघा पहिल्या दिवशी मी 7 घेतल्या आणि आज 7 घेतल्या तसे टोटल मिळून किती झाल्या 14 7 आणि 7 14. त्यामुळे काय करायचं आजचा होमवर्क काय आहे तुम्ही कालचे 7
आणि आजचे 7 टोटल 14 5 वेळेस लिहायचे. किती वेळेस लिहायचं? 5 वेळेस. आणि ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट 5 वेळेस लिहायचं. ठीक आहे, समजा लागलं. ध्यानात ठेवा, कालचं 1000 रुपीज तुम्हाला अवॉर्ड भेटणार आहे ॲज अ बेस्ट स्टुडंट. पण कोणता बेस्ट स्टुडंट असणार आहे? जो या लॉकडाऊन मध्ये डेली होमवर्क करेल, डेली होमवर्क अपलोड करेल आणि त्याला काय भेटणार आहे? अवॉर्ड भेटणार आहे. ओके, चलो. तर आज आपण इथे थांबूया. होमवर्क करा, अभ्यास करा. होमवर्क आणि अभ्यास हीच तुमची काय आहे? प्रॅक्टिस. आणि अकाउंट हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे आणि प्रॅक्टिकल सब्जेक्टला खूप प्रॅक्टिस लागते, तेव्हाच अकाउंटला 100 मार्क मिळत असतात. अभ्यास करा. बाय बाय. स्टे होम, स्टे सेफ. टेक केअर.